बोल. बुलढाणा विधानसभेसाठी महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। त्यांच्या समोर महाविकास आघाडीचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत ते देखील येणार आहे। मात्र त्यांची या निवडणुकी काळामध्ये जे आमदार संजय गायकवाड आहेत त्यांची डोकेदुखी वाढणार आहे किंवा त्यांना निवडणूक जड जाणार आहे। त्यांच्याच शिवसेना गटातल्या नेत्या प्रेमलता सोनूने ह्या निवडणूक रिंगणात उतरणार आहे। त्यास प्रेमलता सोनूने आपल्या सोबत आहे, त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत। ताई, स्वागत आहे तुमचं न्यूज स्टेट महाराष्ट्रामध्ये। तुम्ही निवडणूक रिंगणात उतरणार आहात का? हो, निवडणूक रिंगणामध्ये मी उतरणार आहे। तुम्ही शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या आहेत। तुम्ही बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यासाठी उमेदवारी मागितली होती का? हो, मी शिवसेनेमध्ये एक म्हणजे हाडाचे शिवसैनिक आहोत आम्ही आणि अनेक वर्षापासून शिवसैनिकच आहोत आणि साहेबांकडे मी उमेदवारी मागितली। आमची जी पक्षसृष्टी आहे श्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे मी उमेदवारी मागितलेली होती। पण आता आज मी यादी बघितली, त्यामध्ये जे विद्यमान आमदार आहेत त्यांचं तिकीट आता त्यांना उमेदवारी मिळालेली आहे, ते जाहीर झालेलं आहे। मग तुम्ही शिवसेनेसोबत बंडखोरी करून निवडणूक लढणार आहात? हे आमची मागणी होती साहेबांकडे। वारंवार आम्ही मागत होतो की हा जिल्हा एक राजमाता जिजाऊंचा जिल्हा आहे आणि राजमाता जिजाऊंच्या जिल्ह्यामध्ये एक तरी मतदारसंघ असा असावा की तो महिलांसाठी राखीव असला पाहिजे आणि शिवसेनेने आजपर्यंत इथे कुठलीही महिला उमेदवार दिलेली नव्हती, तर ती मिळावी यासाठी आमचे प्रयत्न होते। तर ती कोणाला उमेदवारी देऊ नका आणि आम्हाला द्या असं आम्ही म्हटलेलं नाही, तर महिलांना राखीव ठेवून राजमाता जिजाऊंचा सन्मान करा आणि उमेदवारी द्या मला, असं मी त्यांना म्हटलेलं आहे। यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली आहे। सर्व राज्यातील महिला त्यांचे लाडकी बहीण आहेत। तुम्ही देखील त्यांच्या लाडक्या बहीणमध्ये आहे। तुम्ही त्यांना भेटलात, त्यांना उमेदवारी मागितली आहे, काय म्हणाले ते तुम्हाला? हो, मी त्यांना उमेदवारी मागितली, लेखी पत्रही दिले। पण वाईट याचं वाटतं की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण ही योजना चालू आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा गाजागाजा होत असताना त्यांच्याच घरातली त्यांचीच लाडकी बहीण तिचं काहीही म्हणणं ऐकून घेतलं नाही। त्यांनी साधा एक मीटिंग घेण्याचं किंवा तिला बोलवून तिचं म्हणणं काय हे ऐकून घेण्याचं औदार्य सुद्धा त्यांनी दाखवलेलं नाही। त्यामुळे मग हे लाडकी बहीण म्हणजे नेमकं काय? ते तुम्ही भेट घेण्याचा प्रयत्न केला का? भेटले का तुम्हाला? हो, मी भेटीला गेली होती। आता मी परवालाच तिथे होते, पण मला भेटच मिळाली नाही त्यांची। नाही, त्यांचेच म्हणजे आता जे शिंदे शिवसेना गटाचे आरोप असे आहे की उद्धव ठाकरे भेट घेत नव्हते, त्यांची नाराजी होती। मग असाच प्रकार एकनाथ शिंदेंनी केला का तुमच्यासोबत? निश्चितच मी असं म्हणेन याच्यामध्ये की त्यांनी पण मला म्हणजे मी नेहमी ऐकते की उद्धव साहेब भेट देत नाही, पण आता मला इथे पण हाच अनुभव आला की आम्हाला पण भेटता आला नाही। मी पण वर्षावर गेली होती त्यांची भेट घ्यायला की एकदा वरिष्ठांना सांगितलं पाहिजे। त्यांनी जरी बोलवलं नाही तरी मी स्वतः गेले तिथे की आपण भेटून यांना आपली मागणी परत एकदा आठवण करून देऊ की एका लाडक्या बहिणीची मागणी आहे आणि याच्यावर आपण आजपर्यंत कुठलाही निर्णय घेतलेला नाही, त्यामुळे काहीतरी निर्णय याच्यात घेण्यात यावा आणि राजमाता जिजाऊंच्या जिल्ह्याचा सन्मान करण्यात यावा। कारण मी पण एक सोशल ऍक्टिव्हिस्ट आहे आणि 24 वर्षापासून माझं काम आहे आणि ज्या वंचित महिलांसाठी मी काम करत आले, ज्या वंचित शोषित पीडितांना मी न्याय देण्याचं काम करत आले, आंदोलनं करत आले, हे सगळे जनता आज माझ्या पाठीशी आहे, माझे समाज बांधव माझ्या पाठीशी आहे, हे सगळं सांगण्याचा मी एक प्रयत्न त्यांना केला। पण आता तुम्ही म्हणता की तुम्ही निवडणूक रिंगणात उतरणारच आहात, तर तुम्ही अपक्ष निवडणूक लढणार आहे की कोणत्या पक्षाकडून तुम्ही उमेदवारी मागताय की कोणत्या पक्षाकडून तुम्हाला उमेदवारी भेटली आहे? मी आज असं म्हणेन की आता स्वतंत्र मी निवडणूक रिंगणामध्ये उतरते आहे आणि ज्या आमच्या पक्षाकडे मी मागितली होती उमेदवारी मला तिथे मिळाली नाही, याची खंत मला वाटते। कारण मी पण एक लाडकी बहीण आहे आणि लाडक्या बहिणीच्या बाबतीत असं जे घडलं हे अत्यंत चुकीचं वाटतंय मला। आणि कधी भरणार तुम्ही उमेदवारी? मी उद्याला भरते आहे उमेदवारी अर्ज। आपल्या माध्यमातून मी हे सुद्धा सांगू इच्छिते की लाडकी बहीण जर म्हणत असतील मुख्यमंत्री महोदय, तर मग त्यांना असं वाटलं नाही का की आपण याही लाडक्या बहिणीचं जे मागणं आहे
वारंवार ती मीडियाच्या माध्यमातून, आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून माझं मागणं त्यांच्यापर्यंत पोहोचवते आहे. एवढंच नाही तर मी लेखी सुद्धा त्यांच्यापर्यंत मागणी पोहोचवलेली आहे. असं असताना त्यांनी म्हणजे एकदाही त्यांना माझ्याशी या विषयावर बोलावंसं वाटलं नाही, किंवा त्यांनी एकदाही आम्हाला आमची इच्छुकांची जी हे घ्यायला पाहिजे, त्यांनी इंटरव्ह्यू किंवा बोलवणं यायला पाहिजे होतं, तर त्यांनी कुठलीही दखल आमची घेतलेली नाही. तुम्ही ज्या पक्षात होते शिंदे शिवसेना गटामध्ये, आता त्यांचेच आमदार इथे उमेदवार म्हणून आहे, तर मग त्यांनी मोठ्या प्रमाणात इथं विकास केलाय असं आमदार संजय गायकवाड यांचं म्हणणं आहे. मग हे काटण्यासाठी तुम्ही मतदारांकडे काय घेऊन जाणार आहे, काय त्यांना हे करणार आहे? मी प्रत्येक वेळेला एक सांगते आहे की प्रत्येकाची विकासाची परिभाषा ही वेगळी असते. त्यांनी जो विकास केलाय तो त्यांच्या पद्धतीने, त्यांच्याकडे जी दृष्टी आहे त्यांनी तो विकास केला. पण मला असं वाटतं की अजूनही बराचसा विकास होण्याचं बाकी आहे आणि बेसिकच्या नीड्स आहे त्याच्यावरच काम झालेलं नाही. आणि जे त्याच्यामध्ये शिक्षण असेल, आरोग्य असेल आणि महत्वाचा जो मुद्दा आहे रोजगारीचा, इथे बेरोजगाराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये संख्या आहे. इथली जी मुलं आहेत आमची बेरोजगारची संख्या का वाढते, तर इथे कुठली MIDC नाही, कुठले प्रकल्प नाहीये, अशा प्रकारचा आमचा हा मतदारसंघ झालेला आहे. आणि इतक्या वर्षात कधीही असं वाटू नये हे, आणि आताही त्या विषय नेमके मागे पडले. ते अत्यंत महत्वाचे विषय मला वाटतात. पण संजय गायकवाडनी जे पुतळे इथे उभारलेले बुलढाणा शहरात, त्याला विकास म्हणणार तुम्ही? आमच्या महामानवांनी आम्हाला वेळोवेळी खरंच दिशा देण्याचं काम केलेलं आहे, आणि आमच्यासाठी एक ती आमची म्हणजे आमचे संस्कार आणि संस्कृती आहे. आम्ही निश्चितच त्यांच्या समोर नतमस्तक होतो. जे त्यांनी पुतळ्यांचं इथे हे केलेलं आहे, अनावरण केलं मध्ये, आणि पुतळ्यांचं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इथे बसवलेले आहेत. तर आम्ही त्या सगळ्या महामानवांच्या समोर नतमस्तकच असतो. पण मला असं वाटतं की जो विकास व्हायला पाहिजे अजून तो बाकी आहे, आणि तोच आम्हाला करायचा आहे. काँग्रेस आरोप करतोय की संजय गायकवाड यांनी पोकळ विकास केलाय, तुम्ही काय म्हणणार याच्यावर? मी आत्ता पण आधी पण सांगितलं की ह्यामध्ये विकासाची परिभाषाच नेमकी प्रत्येकाची वेगळी असते. तुम्ही जर इथे असलेल्या 10 लोकांना विचारलं तर प्रत्येक 10च्या दृष्टिकोनातून तो विकासाची परिभाषा वेगळी असते, आणि प्रत्येक जण आपापल्या परीने विकास करत असतो. आणि त्यामुळे माझी विकासाची परिभाषा मी तुम्हाला सांगितली की आज महिलांचे खूप मोठे प्रश्न इथे आहे, त्याकडे लक्ष जात नाहीये. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे, त्याकडे लक्ष गेलं पाहिजे होतं. अशा अनेक प्रश्न आहेत की त्याच्याकडे लक्षच गेलेलं नाहीये, आणि तो माझ्या दृष्टिकोनातून खूप जास्त महत्वाचा मुद्दा आहे की एकीकडे लाडकी बहीण म्हणायचा आणि दुसरीकडे मात्र त्यांच्या सुरक्षिततेचा जो प्रश्न आहे तो प्रलंबित असेल, तर ह्याला मी म्हणणार नाही असं की खूप मोठा विकास झाला. महिलेची सुंदरता त्याच्या केसावरून असते. दरम्यानच्या काळात तुम्ही बुलढाणा जिल्हा दारूमुक्त करा यासाठी स्वतःचे केस काढून तशी मागणी केली होती. या निवडणुकीमध्ये महिला याचा काही तुम्हाला फलस्वरूप देणार आहे का? बघा, मी एकच आंदोलन नाही, मुंडण हेच आंदोलन नाही, तर लोटांगण, शोले आणि असे अनेक विनाछत्र बॉटल बैठो आंदोलन, जे की 14 तास बाटल्यांमध्ये स्वतःला गाळून घेतलेलं होतं, हे आपण सर्व साक्षी आहात त्याला. ही सगळी आंदोलनं अत्यंत तीव्र अशी आंदोलनं केलेली आहे. जनतेला न्याय मिळवून देण्यात यावा त्याच्यासाठी वेगवेगळ्या विषयासाठी केलेली आहे. आणि त्यातून महत्वाचा जो मुद्दा होता की आमच्या महिलांचे संसार जे उद्ध्वस्त होतात आहे त्याच्यासाठी दारूबंदी व्हायला पाहिजे, आणि राजमाता जिजाऊंचा जिल्ह्यामध्ये जर अशी वाताहत होत असेल महिलांची तर ती होऊ नये, याच्यासाठी मुळात ते आंदोलन होतं. आणि मला विश्वास आहे की महिला वर्ग सर्व माझ्यासोबत असतील, आणि त्या आहेत निश्चितच, कारण प्रत्येक महिलेचा प्रश्न मी जवळून जाणून घेतलेला आहे. प्रत्येक महिलेच्या मनात एक स्थान आहे की नाही, ही आमची लेक आहे, ही आमची सून आहे, आणि म्हणून हा महिला वर्ग पण माझ्यासोबत आहे. तर नक्कीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जे लाडकी बहीण आहे ते माझ्यासोबत असणार आहे. याच्यामुळे जे बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार असलेले आमदार संजय गायकवाड यांची डोकीदुखी नक्की वाढणार आहे. वसीम शेख, न्यूज स्टेट महाराष्ट्र, बुलढाणा.